मे आय कम इन सर? थँक्यू. काय आहे साहेब? साहेब मला बरं वाटत नाही आहे. काय होतंय? म्हणजे ते एक्झॅक्टली सांगायचं तर मला अनइझी वाटतंय खूप. माय गुडनेस, अनइझी वाटतंय? तुम्ही ताबडतोब घरी जा, चांगले डॉक्टरला दाखवा एकदा. जा जा जा. आणि हे अनइझी वाटणं इतके इझिली घेऊ नका तुम्ही. माझा मित्र गेल्या महिन्यामध्ये असंच म्हणाला होता की अनइझी वाटतंय म्हणून, आणि 2 तासामध्ये खपला तो. अरे बापरे. तुम्ही कार्डिओग्राम काढून घ्या. नाही तसं काही नसावं साहेब. अरे माझा मित्रही असंच म्हणाला होता. आणि तुम्ही आर्ग्युमेंट करू नका हो. तुम्ही ऑन ड्युटी गेलात तर त्याची कटकट माझ्या डोक्याला नको आहे. सुमन, नॉर्मल माणसाच्या नाडीचे ठोके किती ग? 72 की 74? 72. का? माझे 70च पडतायत. नो प्रॉब्लेम. 2 कमी पडले तर काय होतं? सुमन, क्राईम ब्रँचमधनं फोन आला असेल. मला उद्या जायचं ना तिथे. त्याची आठवण करून त्याला फोन केला असेल त्यांनी. बघ ना जरा. हॅलो. अरुण मामा बोलतोय. हा अरुण मामा बोल. कमिशनर साहेबांशी बोललोय मी, पण ते म्हणले थोडे दिवस चौकशीसाठी बोलवतील, तेव्हा जावं लागेल. थोडे दिवस म्हणजे अजून किती दिवस अरुण मामा? सनीला म्हणजे सईच्या होणाऱ्या नवऱ्यालाही हे सगळं कळलंय. खरंच? दिवसेंदिवस यांचं वागणं. तसं काय नसतं का ते, काळजी करू नकोस तू. हा मम्मा माझी इच्छा नाहीये. मला ना भीती वाटायला लागली आता. माझं आयुष्य सगळं उद्ध्वस्त होत आहे की काय असं वाटायला लागलंय. सई, वेड्यासारखा असा विचार करू नकोस. माझं धीर खचत चाललाय ग मम्मा. मला पासपोर्ट मिळत नाहीये. सनी रोज काय झालं ते विचारतो. कधी मिटणार तुमचं प्रकरण? अगं पण माझ्या केसचा आणि तुझ्या पासपोर्टचा संबंधच काय? पप्पा, मी मुलगी आहे तुमची आणि तुम्ही माझे वडील. सई, थोड्याच दिवसात मिटेल हे प्रकरण. अगं पण सनीच्या बाबांना यांच्या फ्रॉड बद्दल कळलं तर? माझ्या फ्रॉड बद्दल तुला काय म्हणायचंय? मी फ्रॉड केलाय? माझ्या फ्रॉड बद्दल? तुझ्या बापाने फ्रॉड केलाय? तुझा बाप गुन्हेगार आहे? अहो तिला तसं म्हणायचं नव्हतं. तिचं मराठी कच्चं आहे हो. मराठी कच्चं नाहीये सुमन. बापावरचा विश्वास पक्का नाहीये. पोलीस संशयाने बघतात ते बघतात. आता घरातली माणसं देखील बघायला लागली. व्हाय डोंट यू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे तुझा? सांग ना, काय प्रॉब्लेम आहे? ऐकलंस कसं बोलून गेली ते? म्हणजे मी फ्रॉड केलाय. अरे मी जन्म दिलेली मुलगीच म्हणते मी फ्रॉड केलाय. मग लोकांचं काय? लोक म्हणतीलच मी फ्रॉड केलाय म्हणून. मी फ्रॉड केलाय? फ्रॉड? मी फ्रॉड केलाय? हा, फ्रॉड मी केलाय? फ्रॉड मी केलाय? ऐकलंस कसं बोलून गेली ते? म्हणजे मी फ्रॉड केलाय. अरे मी जन्म दिलेली मुलगीच म्हणते मी फ्रॉड केलाय. मग लोकांचं काय? लोक म्हणतीलच की मी फ्रॉड केलाय म्हणून. मी फ्रॉड केलाय? मी फ्रॉड केलाय सुमन? सांग ना, मी फ्रॉड केलाय? फ्रॉड मी केलाय? फ्रॉड मी केलाय सुमन? फ्रॉड मी केलाय? श्री सुरेश बा भोसले, सीनियर इंस्पेक्टर.
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. गोखले, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझं प्रेम आहे. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? हे मला काय झालंय? तसं नाही हो. चेहरा थोडासा उतरल्यासारखा दिसतोय. तब्येत ठीक नाहीये का तुमची? नाही, तब्येत चांगली आहे माझी. माझं एक छोटस काम होतं तुमच्याकडे. बाजूला व्हा. बोला ना. ही 500 रुपयाची नोट काल ना मी पाकिटातून काढताना थोडीशी फाटली. तेवढी मिस्टरना सांगून बदलून द्याल? बदलून द्या म्हणजे? मिस्टर बँकेत आहेत ना तुमचे, म्हणून म्हटलं. हो, मिस्टर माझे बँकेतच आहेत, पण सध्या रजेवर आहेत ते. काही हरकत नाही. अहो, मला कुठे घाई आहे. 4-5 दिवसांनी दिलीत तरी चालेल. हे बघा, मी ना आधी माझ्या मिस्टरांना विचारते आणि मग तुम्ही मला नोट द्या. बरं. रजेवर आहेत म्हणजे तब्येत ठीक आहे ना? जरा बरी नाही आहे त्यांची तब्येत सध्या. तरीच म्हणूनच टेन्शन दिसते तुमच्या चेहऱ्यावर. काळजी घ्या हा त्यांची. मला माफ करा. अरे देवा. Oh.